ऐन उन्हाळ्यामध्ये सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। सांगलीच्या मिरज शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालाय, तर सातारच्या कराडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे परिसरातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या सांगली आणि सातारकरांना या उन्हाच्या काहिलीतून त्यांची सुटका झाली आहे, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली पाहायला मिळतात। ही दोन दृश्य आपण बघतोय। सातारा आणि सांगलीमध्ये अवकाळी पाऊस झालाय। सांगलीच्या मिरजमध्ये हा अवकाळी पाऊस झालेला आहे। सरफराज सनदी सांगलीवरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सरफराज, खरं तर सायंकाळच्या सुमारास हा अवकाळी पाऊस सुरू झाला। प्रचंड वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने हा अवकाळी पाऊस पडला आहे। अचानक पडलेल्या या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं। सर्वसामान्यांची तारांबळ देखील उडाली आहे। जो वादळी वारा झाला आहे त्यामुळे रस्त्याकडेची जी काही झाडं आहेत ती अनेक ठिकाणी उन्मळून पडलेली आहेत। विद्युत खांब आहेत त्यांच्यावर देखील ही झाडं उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे वीज पुरवठा देखील मिरज शहरातल्या काही भागांचा आहे तो खंडित झालेला आहे। अनेक घरांची पत्रे देखील या ठिकाणी उडून गेलेली आहेत। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने हा अवकाळी पाऊस पडलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते आणि या अवकाळी पावसाने मात्र थोडासा दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद सरफराज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।